नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकच परीक्षा देऊन डायरेक्ट सहाय्यक आयुक्त महानगरपालिकेत होण्याची संधी आहे. अशी संधी खूप कमी वेळा प्राप्त होते. कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. कुठल्याही प्रकारे अनुभवाची अट नाहीये. त्यामुळे सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या सहाय्यक आयुक्त पदासाठी नेमका फॉर्म कसा भरायचा आहे या दृष्टीने आपण माहिती घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप सगळी माहिती आपण घेणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी बारीक बारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती. या सहाय्यक आयुक्त पदासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण 1 फेब्रुवारी पासून सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचा आग्रह होता की यासाठी सर बॅच चालू करा, आणि आता आपण या परीक्षेसाठी बॅच चालू करत आहोत. या पदाचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मग जनरल सिलेबस आणि प्लस काही कायदे आहेत. हा सगळा सिलेबस या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक कव्हर करणार आहेत. अत्यंत सोप्या शब्दात शिकवणार आहेत. तेव्हा निश्चितपणे या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णतः नवीन अभ्यासक्रमावर आधारित ही बॅच असणार आहे. सर्व तांत्रिक 10 कायदे जे या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्या सर्व कायद्यांचा नियमांचा समावेश या बॅचमध्ये आहे. सर्व कायदे नियम लाईव्ह स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. लाईव्ह लेक्चर नाही बघता आले तर परत तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता. फुल लेंथ अँड सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे पूर्णपणे अभ्यासक्रमावरती आधारित विषयानुसार सुद्धा टेस्ट या बॅचमध्ये असणार आहे. नॉन टेक्निकलचा भाग रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध. बघा, कायद्याचा जो भाग आहे तो तुम्हाला लाईव्ह स्वरूपात मिळणार आहे, आणि नॉन टेक्निकलचा जो भाग आहे, मग अर्थात त्याच्यामध्ये जीके जीएस असेल किंवा बाकीचा जो सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा, तो तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होणार आहे. एका वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल. पीडीएफ आणि पीपीटी नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक या बॅचला शिकवणार आहेत. 9,999 रुपये या बॅचची फी आहे विथ जीएसटी. 1 फेब्रुवारीला आपली बॅच चालू होते. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. बघा, ही आहे आपली जाहिरात. यामध्ये सहाय्यक आयुक्त 5 पदं आहेत. महापालिका उपसचिव 1 पद आहे, आणि सहाय्यक विधी अधिकारीचं 1 पद आहे. अशी टोटल 7 पदं आहेत. वेतन श्रेणी पण खूप चांगली आहे सगळ्याच पदांना. आता यामध्ये फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे, लिंक आहे, ही लिंक 20 जानेवारीला सुरू झालेली आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन ओपन होईल. तुम्हाला आणखी सोपं करून देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म भरण्याची लिंक मी डायरेक्ट टाकतो. त्या लिंकवरती जा, डायरेक्ट हे पेज ओपन होईल. ठीक आहे. आता इथे गेल्यानंतर काय करायचं, तुम्हाला सगळ्यात आधीची प्रोसेसर असते ती म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन. मग न्यू रजिस्ट्रेशनला आपल्याला इथे क्लिक हिअर म्हणायचं. क्लिक हिअर म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं लोडिंग होईल, आणि मग हे तुम्हाला काही सूचना तुम्हाला दिसतील. या सूचना तुम्ही पटकन वाचून घ्यायच्या. हे क्लोज करून टाकायचं. हे क्लोज केल्यानंतर पुन्हा अशा काही सूचना तुमच्या समोर येतील. अर्थात ह्या सूचना काय असतात की बाबा, आम्ही तुमच्याकडून जी माहिती घेतोय फॉर्म भरून घेत असताना, त्या माहितीचा उपयोग कुठे कुठे केला जाणार आहे त्या संदर्भातल्या सूचना आणि माहिती या ठिकाणी असते. हे पुन्हा स्क्रोल करून घ्या. ही सगळी माहिती वाचल्यानंतर तुम्ही इथे आय ॲग्री, मी सहमत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा काही सूचना तुम्हाला समोर दिसतील. या सूचना तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या वाचायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि या सूचना वाचल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा खाली स्क्रोल कराल त्यावेळेस तुम्हाला इथे पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत. पर्सनल डिटेल्स मध्ये काय आहे बघा. आता बघा, सुरुवातीला काय होणार आहे, रजिस्ट्रेशन होणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग पुढे फॉर्म फिलिंगची प्रक्रिया असते. पण रजिस्ट्रेशन करताना जी माहिती आपण टाकतो तीच माहिती पुढे फॉर्मवर सगळी येते. त्यामुळे पुन्हा नवीन माहिती टाकण्याची आवश्यकता नसते, हे लक्षात घ्या. चला, मग ही माहिती व्यवस्थित टाका. या ठिकाणी उमेदवाराचं पहिलं नाव म्हणजे आपलं पहिलं नाव, आपलं मधलं नाव आणि आपलं आडनाव, अशा पद्धतीने इथे नाव टाकायचं आहे. शक्यतो 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव इथे टाकलं तर कुठली अडचण येत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे, आणि आईचं नाव टाकायचं आहे. आता काही मुलांचा प्रश्न असेल, सर आमच्या नावामध्ये बदल असेल, लग्न झाल्यानंतर मुलींच्या नावामध्ये बदल असेल, आम्हाला नवीन नावाने फॉर्म भरायचा असेल, तर ते पुढे तुम्हाला सांगतो मी, काळजी करू नका. ठीक आहे. या ठिकाणी बघा, त्याच्या खालीच लगेच काय येतं, तुमच्या नावात बदल आहे का. आता आपल्या नावात बदल नाही, आपण नो केलंय. बदल असेल तर इथे येस करा. मग नावामध्ये बदल असेल तर पुढे एक ऑप्शन येतो, नवीन नाव टाका. मग ते नवीन नाव आपण टाकायचं जे आपलं नवीन नाव असेल ते. ठीक आहे. पुढे
पण मग नवीन नाव तुम्ही टाकत असाल तर तुमच्याकडे मग गॅझेट असलं पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असलं पाहिजे, काहीतरी त्या नावाचा प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. अदरवाईज 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्या नावाने फॉर्म भरला तर मग काही अडचणच येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता जन्मतारीख, इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिक तुमचं जे वय आहे ते डिस्प्ले होईल, तुमचं वय किती आहे ते. ठीक आहे. आता पुढे इथे त्यांनी विचारले लिंग म्हणजे मेल फिमेल, ते इथे ऑप्शन येईल, तिथे क्लिक केलं तर टाकायचं. आपला मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा. त्याच पद्धतीनं पर्यायी क्रमांक, एक अल्टरनेट नंबर आपल्याला टाकायचा आहे. आपला मेल आयडी आणि कन्फर्म मेल आयडी. आता मोबाईल नंबर आणि मेल जे चालू असतील तेच टाकायचे आहेत, कारण त्याच्यावरतीच पुढे ओटीपी आणि सगळ्या सूचना येणार आहेत, हे लक्षात घ्या. खाली स्क्रोल केल्यानंतर मुक्त विद्यापीठातून डिग्री घेतली का असा एक पर्याय ऑप्शन आहे. तर तुम्ही घेतली असेल तर येस म्हणा, नसेल घेतली मुक्त विद्यापीठातून तर नो म्हणा. आता माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक 10वीला आपला जो आपण एक्झाम दिली त्याचा बैठक क्रमांक काय होता, सीट नंबर, तो इथे टाकायचा. कोणत्या वर्षी आपण 10वी पास झालो ते इथे टाकायचं. परीक्षा चाचणी केंद्र, आता तुम्हाला ही जी पद सहाय्यक आयुक्त पद किंवा नवी मुंबई महापालिकेचा आपण जो फॉर्म भरतोय, ही परीक्षा तुम्हाला कुठे द्यायची, कोणत्या जिल्ह्यात द्यायची. मग या ठिकाणी आपण आता हे जिल्हे बघा, तुम्हाला अशा पद्धतीने हे तिथे क्लिक केल्यानंतर हे सगळे जिल्हे तुम्हाला दिसतील. तुम्हाला जोही जिल्हा टाकायचा आहे तो जिल्हा इथे टाका 1 नंबरला. 2 नंबर, आता आपल्याला टोटल 3 चॉईस टाकायचे आहेत. 3 जिल्हे टाकावे लागतात म्हणजे कंपल्सरी. शक्यतो जो पहिला आहे इथेच आपला परीक्षा असते, पण नाही इथे भेटलं तर मग सेकंडला भेटतं आणि इथे एक जिल्हा टाकायचा आहे. हे 3 परीक्षा केंद्र टाकायचे आहेत आणि हे सगळं टाकल्यानंतर इथे टिक करून टाकायची. ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे ओटीपी जनरेट करा, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येईल, मग तुम्हाला येईल ओटीपी, हे लक्षात घ्या. आता मग असं एक पेज पुढचं ओपन होईल. आता हे जे आहे हा कॅप्चा इथे भरायचा आहे आणि सबमिट म्हणा. सबमिट म्हटल्यानंतर मग आता आपल्याला ओटीपी येणार आहे आपल्या मोबाईल नंबरला. तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे. हे क्लोज करायचं, तो ओटीपी इथे टाकायचा आणि व्हॅलिडेट ओटीपी म्हणायचं. हे म्हटल्यानंतर मग पुन्हा अशा पद्धतीनं तुम्हाला एक सूचना येईल, ओटीपी हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली. ओटीपी सक्सेसफुली आपला व्हॅलिडेट झालेला आहे. पुन्हा हे क्लोज करून टाका. हे क्लोज केल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला एक असं हे येईल, डिक्लेरेशन येईल की बाबा हे जे सगळी माहिती मी दिली आहे ती माहिती खरी आहे, ती माहिती खोटी नाही आहे वगैरे वगैरे, हे डिक्लेरेशन येईल. हे वाचून घ्या, इथे टिक करा. इथे टिक केल्यानंतर हा कॅप्चा पुन्हा इथे भरा आणि रिव्हेरीफाय म्हणा. रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर मग तुम्ही जो फॉर्म भरलाय, आतापर्यंत जो रजिस्ट्रेशन केलंय, ती सगळी माहिती समोर तुम्हाला दिसेल. एकदा चेक करून घ्या सगळं बरोबर आहे का, काही चुकलंय का. ठीक आहे. जर सगळं बरोबर असेल, जे जे बरोबर आहे त्याच्या पुढे इथे असं टिक टिक करत चालायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटलं की नाही थोडं चुकलं इथे, तर पुन्हा रिव्हर्स या, बॅक या, ते सगळं चेंज करून घ्या. ठीक आहे. आणि हे एकदाच सगळं ओके आहे असं क्लिक करून घ्या, टिक मार्क करून घ्या आणि आता इथे काय म्हणा, सबमिट म्हणा. इथे सबमिट म्हटल्यानंतर सूचना येते, एकदा सबमिट केल्यावर पुन्हा रजिस्ट्रेशन मध्ये चेंज करता येणार नाही. ओके. हे वाचलं आपण सगळं. चला आता इथे यस म्हणा. यस म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे झालं आपलं रजिस्ट्रेशन. काय आलं बघा, इथे रजिस्ट्रेशनचा नंबर आलेला आहे. ठीक आहे. आता हे रजिस्ट्रेशन तुम्हाला मोबाईलला पण येतं, पासवर्ड तुम्हाला मोबाईलला पण येऊन जातो. ठीक आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर इथून पुढे सगळ्या टप्प्यावरती आपल्याला लागणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचं. याची वाटलं असतं एक प्रिंट काढून ठेवा. ठीक आहे. आता हा रजिस्ट्रेशन नंबर आता इथं क्लोज केला. क्लोज केलं की पुढे ऑटोमॅटिक तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला दिसते बघा, लक्षात घ्या. दिसली ही सगळी माहिती, तुम्ही जी माहिती भरली ही सगळी माहिती इथे दिसते आहे. सगळी माहिती आता नवीन काहीच आपण भरलेलं नाही, लक्षात घ्या. इथे सगळी माहिती जी आपण ऑलरेडी भरलेली होती ती सगळी माहिती या ठिकाणी दिसते. खाली थोडंसं तुम्ही स्क्रोल केलं की या ठिकाणी अप्लाय पोस्ट असं नावाचं ऑप्शन बघा. आता इथून आता तुम्ही ही सगळी माहिती ऍप्लिकांट डिटेल्स आहे, तुम्ही याच्यावर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला पुढचं पेज ओपन होतं. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय. मग आता इथे तुम्ही अप्लाय पोस्टवरती गेल्यानंतर तिथे मग ज्या काही 3 प्रकारच्या पोस्ट आहेत किंवा 3-4 प्रकारच्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती पोस्ट हवी आहे त्या पोस्टला क्लिक करायचंय. ठीक आहे. आपण आता सहाय्यक आयुक्त, ठीक आहे, असिस्टंट कमिशनरला आपण समजा क्लिक केलं तर मग पुढे अशी सगळी माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर काय सांगितलं इथे की जिथे जिथे स्टार आहे ती सगळी माहिती भरणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. चला मग हे सगळं वाचलं आपण, पुन्हा स्क्रोल करा. मग आता त्यांनी काय दिलं बघा, पर्सनल डिटेल्स. आता इथे आपण काय केलं, सहाय्यक आयुक्त नावाची पोस्टला सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. मग हे सिलेक्ट केल्यानंतर इथे पोस्ट कोड आणि जाहिरात क्रमांक ऑटोमॅटिक इथे येतो, लक्षात घ्या. आपण टाकायची गरज नाही, हे पण ऑटोमॅटिक इथे येऊन जातं. मग आता पुढे
खाली स्क्रोल केल्यानंतर ही सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. मग आता या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर हा ऑटोमॅटिक आला, लक्षात घ्या. हे ऑटोमॅटिक आलं, अर्जदाराचं नाव, हे वडिलांचं नाव, हे ऑलरेडी आपण भरलंय सगळं. हे सगळं ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे, लक्षात घ्या. आपण नवीन काही तिथे करायचं नाहीये. इथे फक्त आहे ना वैवाहिक तपशील हा एक नवीन मुद्दा असतो, हा फक्त आपल्याला भरायचा आहे. तुमचं लग्न झालेलं असेल तर येस म्हणा, नसेल झालं तर नो म्हणा, ठीक आहे. आणि पुन्हा तुम्ही इथे येस म्हटलं म्हणजे मॅरिड अनमॅरिड केल्यानंतर इथे पुन्हा एक नोट आहे बघा, वाचून घ्या. काय आहे की 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का? आता स्मॉल फॅमिली लागते, लक्षात घ्या. तर इथे येस म्हटलं तरच पुढची प्रक्रिया होणार आहे, नो म्हटलं तर पुढे फॉर्मच जात नाही, ठीक आहे. मग इथे येस म्हटल्यानंतर पुढे नंतर आपल्याला एक स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट पुढे अपलोड करावं लागतं, ते हाताने लिहावं लागतं, ठीक आहे. काही फार विशेष नाहीये. मग आता इथे टेस्ट सेंटर रिस्ट्रिक्ट प्रेफरन्स, तुम्ही जे प्रेफरन्स दिलेत ते तुम्हाला दिसतील इथे ऑटोमॅटिक, तुम्हाला काहीच करायचं नाही. पहिला प्रेफरन्स गोंदिया, पुणे, नंतर मुंबई सिटी असं आपण दिलेलं आहे ऑलरेडी. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे विचारतात राष्ट्रीयत्व, इंडियन टाकून द्या. आता पुढे त्यांनी काय विचारलंय, कर्नाटक सीमा भागामध्ये जे 865 गाव आहेत, मराठी भाषेचे 865 गाव आहेत, त्या 865 गावामधले तुम्ही उमेदवार आहात का? ठीक आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती जे 865 गावं आहेत त्या गावातील तुम्ही उमेदवार आहात का? तर इथे असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा, ठीक आहे. पुढे आता त्यांनी विचारलंय डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, इश्युइंग ऑथॉरिटी. आता तुमच्याकडे एकतर आदिवास म्हणजे डोमासाईल असेल किंवा जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, जे काही असेल ते तुम्हाला कोणी इश्यू केलं आहे, ती ऑथॉरिटी कोण आहे. आता डोमासाईल असेल, समजा डेप्युटी कलेक्टरने दिला असेल, तहसीलदारने दिला असेल, जे काही असेल ते इथे टाकायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर त्याची तारीख टाकायची आहे, तुम्हाला ते कधी मिळालेलं आहे, आणि त्याचा नंबर टाकायचा आहे, त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे इथे. हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा खाली जेव्हा तुम्ही स्क्रोल करतात त्यावेळेस तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग, कॅटेगरी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथे आपण जी आपली कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीवरती आपण इथे क्लिक करू शकतो. अशा पद्धतीने तिथे सिलेक्ट केल्यावरती ह्या सगळ्या कॅटेगरी तुम्हाला दिसतील. तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, नॉन क्रिमिलियर शिवाय आरक्षणाचा लाभ घेताच येत नाही, त्यामुळे हे पण लक्षात घ्या. मग आता इथे जात प्रवर्ग आपण टाकला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलंय आपल्याला, त्या ऑथॉरिटीचं नाव, पुन्हा तहसीलदार जे काही असेल ते, डेप्टी कलेक्टर, आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर त्याची सही असते बघा, त्याचं इथे टाकायचं आहे ऑथॉरिटी. त्यानंतर त्याची तारीख टाकायची आहे, त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेटचा. आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी पण ती असेल तर ठीक, नसेल तर ठीक, असेल तर इथे टाकायची आहे, त्याची तारीख टाकायची आहे कास्ट व्हॅलिडिटीची. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे विचारतायत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकाराचे नाव. आता तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे की नाही, तुम्ही जर कास्टमध्ये फॉर्म भरताय तर नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे. मग नॉन क्रिमिलियर तुम्हाला ज्यांनी दिलंय, जे काही असेल डेप्टी कलेक्टर, नायब तहसीलदार, त्यांचं इथे त्याच्यावरती असतं, ते बघून घ्या आणि ती ऑथॉरिटी इथे टाका. त्यानंतर नॉन क्रिमिलियरची तारीख टाका आणि त्याचा क्रमांक टाका इथे. हे बघ, हे टाकलं तर चालतं, नाही टाकलं तर चालतं. काय दृश्यमान ओळखीची चिन्ह, तुमच्या शरीरावरती असा काही खून आहे का, असे काही मार्क आहे का, ओळखीचं काही निशाण, तर ठीक आहे, असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. खाली आल्यानंतर आपल्याकडे आता बघा, हे जिथे जिथे स्टार आहे येस किंवा नो म्हणा, जे असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, आता इथे येस म्हटलंय, मग येस म्हटलं तर पॅन कार्डचा नंबर टाकतात, पॅन कार्डवरील नाव विचारतात, ते टाकायचं आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, असेल तर येस म्हटलं तुम्ही समजा, तर पुन्हा ते क्रमांक विचारतात लायसनचा आणि ड्रायव्हिंग लायसनवरचं नाव विचारतात. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन निर्गमित करणारे प्राधिकरण कोणी केलंय, कोणत्या परिवहन विभागाने ते तुम्हाला दिलेलं आहे ते टाकायचं आहे. निर्गमित केल्याची तारीख, लायसन कधी तुम्हाला मिळालं ती तारीख, लायसनची वैधता, व्हॅलिडिटी कितीपर्यंत आहे लायसनची, ते सगळं त्या लायसनवरती असतं, तेच टाकायचंय बघून. आणि ड्रायव्हिंग लायसनचा प्रकार कोणता आहे तुमचा, म्हणजे 4 व्हीलरचा आहे, 2 व्हीलरचा आहे, ते इथे टाकायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा वोटर आयडी आहे का असं विचारतात, असेल तर त्याचा क्रमांक विचारतात, त्याच्यावरचं नाव विचारतात. त्यानंतर पासपोर्ट आहे का, असेल तर येस म्हटलं तर पासपोर्टचा क्रमांक, पासपोर्टवरील तुमचं नाव, जारी केल्याचं ठिकाण, जारी केल्याचा दिनांक आणि मुदत संपण्याचा दिनांक, ही सगळी माहिती भरायची. बघा, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा, विषय संपला, पुढे काही विचारत नाहीत ते, लक्षात घ्या. आता तुमच्याकडे बँक खातं आहे का, आता अकाउंट सगळ्यांकडेच असतं आपलं, ठीक आहे, टाकून दिलं आपण येस. इथे आपलं नाव, बँकेचं नाव, खाते क्रमांक सगळं इथे टाकायचं आहे. आता इथं माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने ओळखीचा पुरावा सादर केलेला आहे, इथे इथे टिक मार्क करा. इथे सेव्ह आणि नेक्स्ट म्हणा. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर मग डाटा सेव्ह सक्सेसफुली, ही प्रक्रिया पूर्ण झाली. इथे ओके म्हणा, ऑटोमॅटिक पुढचं पेज ओपन होईल तुमचं.
आर यू परमनंट एम्प्लॉय ऑफ एनएमसी? तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहात का? ऑलरेडी तुम्ही तिथे काम करताय का? तर आपण नाही म्हटलं. तुम्ही करत असाल तर येस म्हणा आणि मग त्याची माहिती भरा पुढे. त्यानंतर तुम्ही नवी मुंबई महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहात का? आपण नाही म्हटलं, नाहीच आहे आपण म्हणून. ठीक आहे. आता इथे तुम्ही अनाथ आहात का? आपण नाही म्हटलं. तुम्ही असाल तर येस म्हणायचं, लक्षात घ्या. आणि मग थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन ते विचारतात, मग ती भरायची. पुढे, आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेलं आहे का? नाही केलेलं, आपण नाही म्हटलं. पुढे, तुमच्या विरुद्ध एखादी FIR किंवा फौजदारी खटला चालू आहे का? नाहीये, नाही म्हटलं आपण. तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यात अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेला आहे का? तर नाही. आणि कोणताही खटला तुमच्यावर चालवला गेला आहे आणि कोर्टाने तुम्हाला शिक्षा सुनावली आहे काय? आपण नाही म्हटलं. खाली या. त्यानंतर तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का? नाही, आपल्याला लिहून द्यावं लागलं, नाही म्हटलं आपण. त्यानंतर विद्यापीठाकडून आपल्यावरती कुठल्या कारवाई झालेली आहे का? कॉपी वगैरे केली का आपण? या संदर्भातलं आहे, नाही म्हटलं आपण. त्यानंतर भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये आपल्यावरती फौजदारी कारवाई चालू आहे का? आपण नाही म्हटलं. आणि विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी चालू आहे का? नाही म्हटलं आपण. इथे सेव्ह आणि नेक्स्ट करा. हे पण सक्सेसफुली आपण भरलेलं आहे. इथे ओके म्हणा. आता पुढचं पेज ओपन होतं. इथे त्यांनी विचारलंय तर ऍड्रेस टाकायचा इथे आपला व्यवस्थित. ठीक आहे. इथे आपला ऍड्रेस, जे काय आपला ऍड्रेस आहे आताचा तो पत्रव्यवहाराचा ऍड्रेस. त्यानंतर इथे आपला देश कोणता आहे तो देश टाकायचा आहे. इथे आपलं राज्य टाकायचं आहे. इथे आपला जिल्हा टाकायचा आहे. इथे आपला पिनकोड क्रमांक टाकायचा आहे. आता ते विचारतायत की हा ऍड्रेस आणि तुमचा परमनंट ऍड्रेस एकच आहे का? तर येस, आपण येस म्हणा. येस म्हटलं की हाच ऍड्रेस पुन्हा खाली येतो. तुम्हाला वाटतंय की नाही आता मी वेगळ्या ठिकाणी राहतोय, माझा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे, तर तुम्ही देऊ शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. हा सगळा ऍड्रेस आला. इथे सेव्ह आणि नेक्स्ट म्हणा. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर हे पण सक्सेसफुली भरलं आपण. इथे ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर मग आता पुढे पुन्हा ही टीप आलेली आहे, लक्षात घ्या. ही माहिती वाचून घ्या व्यवस्थित. त्यांनी दिलंय की मार्क कसे टाकायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का? आपण येस म्हटलं. त्यानंतर त्यांनी पुढे विचारलंय नेम ऑफ पासिंग, शैक्षणिक मंडळाचे नाव. 10वीला आपलं कोणतं मंडळ होतं? तर माध्यमिक जे बोर्ड आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं, ठीक आहे, राज्य बोर्ड, ते आपण इथे टाकायचं. त्यानंतर आपल्या शाळेचं नाव टाकायचं. त्यानंतर आता गुणांची टक्केवारी, CGPA ग्रेड. आता त्यांनी विचारलंय की तुम्हाला काय होतं. ठीक आहे. टक्केवारी, CGPA काय जे काय असेल ते आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे किती मार्क मिळाले तुम्हाला, किती पैकी. ठीक आहे. समजा तो उदाहरणार्थ 500 पैकी 300 मिळाले, ते असं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे की तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये 10वी पास झालाय, तो महिना आणि वर्ष टाकायचं आहे. त्यांनी आता पुढे विचारले 12वीची माहिती, 12वीचं बोर्ड. ठीक आहे. पुन्हा शाळेचं नाव. पुन्हा त्यांनी विचारलंय गुणांची टक्केवारी की CGPA काय होतं आपल्याला, तर ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर किती मार्क आपल्याला मिळाले आहेत आणि किती पैकी मिळालेले आहेत आणि कोणत्या वर्षी आपण पास झालेलो आहोत, हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर डिग्री इन एनी डिसिप्लिनरी फ्रॉम रिसिव्हिंग, म्हणजे क्वालिफिकेशन, पात्रता, तर इथे हे टाकून द्यायचं. हेच येते, इथे एकच ऑप्शन येतो. ठीक आहे. हा टाकून द्यायचा. त्यानंतर कोणत्या संस्थेकडून, पुणे युनिव्हर्सिटी आहे, उत्तीर्ण झाल्याचा दिनांक महिना तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर गुणांची टक्केवारी आणि CGPA ग्रेड आपल्याला काय होतं असं विचारलंय, तर इथे आपण पर्सेंटेज टाकलं. ठीक आहे. आपल्याला पर्सेंटेज होतं, तुम्हाला CGPA असेल तर CGPA टाका. त्यानंतर किती गुण मिळाले, किती पैकी मिळाले आणि त्याची टक्के एकूण किती होतात ते इथे आपण टाकले. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे MSCIT आहे का असं विचारतात. आता MSCIT असेल तरी चालतंय, नसेल तरी फॉर्म भरता येतो, काही अडचण नाही. ठीक आहे. तर इथे आपण येस म्हटलं. आता पुढे सेव्ह आणि नेक्स्ट. पुढे काय विचारलं त्यांनी, पात्रता पदवी. आता नेमकी आपली डिग्री कशात झालेली आहे. ठीक आहे. हा आता हे परत आलं एकदा. पुढे आता हे सक्सेसफुली भरलंय आपण. आता सक्सेसफुली भरल्यानंतर इथे ओके म्हणा. इथे ओके म्हटल्यानंतर पुन्हा काय आलं बघा, आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. आता आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेलो आहोत, लक्षात घ्या. आपण काहीच करत नाही, फक्त भरत 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 पुढे चाललोय, लक्षात घ्या. हे ऑटोमॅटिक सगळं ओपन होतंय पुढे पुढे. आता अलीकडच्या काळातला पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे. इथे 2 फोटो अपलोड करायचे आहेत. एक आहे व्ह्यू कॅप्चर फोटो, एक आहे व्ह्यू अपलोड फोटो. म्हणजे एक लाईव्ह फोटो आपल्याला द्यायचा आहे इथे आणि एक जो आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असलेला एक पासपोर्ट आकाराचा फोटो पण द्यायचा आहे. मग इथे जेव्हा तुम्ही व्ह्यू कॅप्चर फोटो म्हणतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या लॅपटॉपचा किंवा मोबाईलचा कॅमेरा ओपन होतो. तुम्हाला एक फोटो तिथे क्लिक करायचा आहे आणि एक फोटो तुम्हाला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्यांनी पुढे विचारलेलं आहे आपली स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा. आता हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे सगळ्यांना माहिती, पण तरी थोडक्यात सांगतो. आता इथे जेव्हा तुम्ही क्लिक करतात अपलोड करण्यासाठी, इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हे बघा,
ड्रॉप फाईल हिअर असं हे पुढचं पेज ओपन होतं. आता ड्रॉप फाईल हिअर म्हटलं की पुन्हा तुम्ही याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी गॅलरी आहे फोनची किंवा लॅपटॉपची ती ओपन होते. त्या गॅलरीमधून तुमची जी स्वाक्षरी आहे, तुम्ही जो फोटो काढून ठेवलाय सहीचा, त्याच्यावर क्लिक करा. तो ऑटोमॅटिक इथे येतो. ठीक आहे. आणि क्लोज करून टाकायला. क्लोज केल्यानंतर मग अशा पद्धतीनं तुमचं हे स्वाक्षरी इथे अपलोड होते. त्यानंतर तुमची 10वीची मार्कशीट, आता जे जे डॉक्युमेंट आपण येस केलेले आहेत फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना, ते सगळे इथे अपलोड करायचे आहेत. मग 10वीचं मार्कशीट अपलोड करायचंय, 12वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जे काय असेल तुमच्याकडे ते इथे अपलोड करायचं आहे. डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जे काय असेल आपल्याकडे ते इथे अपलोड करायचं आहे. पुढे आता आदिवास म्हणजे डोमासाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे आपण टिक केलंय मगाशी ते इथे अपलोड करायचंय. आपले जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. MSCIT आपण हो म्हटलंय की नाही, त्यांनी मग सांगितलं इथे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड आपण आहे म्हटलं ते अपलोड करा. ड्रायव्हिंग लायसन आपण आहे म्हटलं होतं ते अपलोड करा. त्यानंतर आपले मतदार ओळखपत्र, आता वोटर ID पण आपण आहे केलं होतं ते पण अपलोड करायला लावलंय. जे जे डॉक्युमेंट आपण येस केले ते सगळे इथे अपलोड करायचे आहेत. पासपोर्ट अपलोड करायचा आहे. बँकेचं पासबुक आहे आणि इतर काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागत तर नाहीये, असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. आता शेवटचा पुढचा ऑप्शन आहे पेमेंट. आता आपल्याला पेमेंट करायचंय. मग पेमेंट कसं, ऑटोमॅटिक इथे आता 900 रुपये आलेले आहेत, लक्षात घ्या. 900 रुपये आले. खाली तुम्ही स्क्रोल केलं की पुन्हा हे घोषणापत्र येतं की आतापर्यंत भरलेली माहिती, दिलेले डॉक्युमेंट सगळे माझेच आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे खोटापणा आढळला तर माझ्यावरती कारवाई होईल याची मला जाणीव आहे, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या सूचना इथे आहेत. ह्या सगळ्या सूचना वाचा, याला टिक करून घ्या. खाली वडा, हे सगळं वाचा, याला टिक करून घ्या. टिक केल्यानंतर आता इथे शेवटचं आहे सबमिट. हे सबमिट करा. हे सबमिट केल्यानंतर हे बघा, हे सगळं टिक केलंय, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर मग अशा पद्धतीने पेमेंटचा ऑप्शन तुमचा ओपन होतो. कसं करायचं पेमेंट, तुम्हाला क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे किंवा UPI QR आहे. चला UPI QR, आता सगळे आपण फोन पे, गुगल पे वापरतो. UPI QR वर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने स्कॅनर येईल. स्कॅनरला पेमेंट करून टाका. पेमेंट झालं की फॉर्म सक्सेसफुली तुमचा भरून पूर्ण झाला असा त्याचा अर्थ होतो. पुन्हा मग याच्या पुढे गेल्यानंतर पुन्हा ते प्रिंट ऍप्लिकेशन असं नावाचा तुम्हाला एक ऑप्शन येईल की तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची प्रिंट तुम्हाला काढता येईल किंवा तो सेव्ह करून ठेवता येईल. ठीक आहे. त्याची एक प्रिंट काढून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा. झाला फॉर्म, पेमेंट झाला, फॉर्म झाला. अशा पद्धतीनं फॉर्म कसा भरावा याची आपण स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा व्हिडिओ संपवत असताना एक महत्त्वाची आठवण करून देतो. या सहाय्यक आयुक्त पदासाठी आपण 1 फेब्रुवारीपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच चालू करत आहोत. या बॅचमध्ये जो सिलेबस या सहाय्यक आयुक्त पदाचा आहे तो सगळा सिलेबस इग्नाइट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. तेव्हा नक्की तुम्हाला या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. या बॅचमध्ये संपूर्णतः नवीन अभ्यासक्रमावर आधारित शिकवणी असणार आहे. सर्व तांत्रिक जे काही 10 कायदे आहेत ते कायदे लाईव्ह स्वरूपात तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ते नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण उपलब्ध होणार आहेत. सर्व कायदे नियम लाईव्ह आहेत. फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. नॉन टेक्निकलचा भाग रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होईल, हे लक्षात घ्या. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. PDF PPT स्वरूपात नोट्स उपलब्ध होतील आणि तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक मी तुम्हाला सांगितलंच. इग्नाइट अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996161 या नंबरला कॉल करायचा आहे. 1 फेब्रुवारीपासून आपली ही बॅच चालू होते, हे लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचं हे जे YouTube चॅनल आहे ते तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या भरतीच्या अनुषंगानं आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न, माहिती टाका. त्याच्यावरती नक्कीच आमची टीम पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.